नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी नराधम संजय रॉयला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासोबत त्याला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणाचा निकाल सुनावणी सुरू झाल्यापासून 59 दिवसांनी लागला आहे. गोकाक तालुक्यात क्षुल्लक कारणामुळे मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासात गोकाक ग्रामीण पोलिसांनी लावला असून 8 आरोपींना अटक करण्यात यश आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितलं. आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रकरणी आरोपी वीरेंद्र कुमार नायक, रवींद्र पत्रोट, उमेश कामरा, अभिषेक पत्रोट, मनोज पत्रोट, मारुती वडेर यासह 2 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आलं असून या पोलीस कारवाईमध्ये सहभाग घेतलेल्या पोलिसांचं कौतुक केलं आहे. काँग्रेसकडून उद्या मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी गांधी भारत अंतर्गत जय बापू जय भीम जय संविधान अभियानाची तयारी जोमात सुरू आहे. सीपीएड मैदानावर हा कार्यक्रम होणार असून यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेसह काँग्रेसचे नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकवटणार आहेत. भव्य शामियाना उभारण्यात आला असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केपीसीसी अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी चंग बांधलाय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. गांधी भारत अंतर्गत सुवर्ण सौध परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. अंतराळातील ग्रह ताऱ्यांविषयी असलेलं कुतूहल, समज गैरसमज नानाविध कोडी उलगडून दाखवण्यासाठी बेळगाव जिल्हा हुकेरी तालुक्यातील हिडकल नदी काठावर असलेल्या राजा लखमगौडा उद्यान विकास योजनेअंतर्गत तारांगण प्रकल्पाची उभारणी केली जात असल्याचं मंत्री एन.एस. भोसराजू यांनी सांगितलं. यावेळी ते पुढे म्हणाले की मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी विज्ञान केंद्राची स्थापना केली जात असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार तथा अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवत्सवा हे उपस्थित होते. हुबळी येथे झालेल्या या बैठकीत बेळगाव रेल्वे विभागातील विविध विकास कामांबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. बेळगाव ते बेंगळूर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून लवकरच ही रेल्वे जनतेच्या सेवेसाठी दाखल होईल असं आश्वासन मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलंय. काँग्रेस अधिवेशन शतकोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केलाय. उद्या एक दिवस काँग्रेस अधिवेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बेळगाव शहर व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज सोमवारी ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने या अपघातात 3 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सोमवारी दुपारी 1च्या सुमारास गुलबर्गा तालुक्यातील शहापूर शिवरापूर राज्य महामार्ग येथे घडली. अविनाश सिद्धराम वय 24, अभिषेक वय 26 आणि संजू वय 40 राहणार बिदर अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात विनोद पुंडलिक, नवीन रश्नू व अरुण भोजप्पा हे जखमी झाल्याचे समजते. कर्जाच्या विवंचनेतून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कब्बूर तालुका चिकोडी येथे शनिवारी उघडकीस आली. शंकर इराप्पा कुरबेट वय 45 राहणार कब्बूर असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. शंकर यांनी कर्ज काढून घर बांधलं होतं तसेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात नुकसान सोसावं लागल्यानं व कर्ज फेडण्याच्या चिंतेने शुक्रवारी रात्री त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत चिकोडी पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आलंय. रणझुंजार शिक्षण संस्था निलजी संचलित रणझुंजार हायस्कूल निलजी तालुका बेळगाव येथे रणझुंजार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निलजी यांच्या सौजन्याने कैलासवासी वामनराव मोदगेकर स्मृतीनिमित्त एसएसएलसी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलं होतं.
या व्याख्यानमालेचा 10वीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असं मत रणझुंजार हायस्कूलचे मुख्याध्यापक YP पावले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये केले। या कार्यक्रमाला रणझुंजार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर, संचालक मारुती गाडेकर यांच्यासह कणबर्गी, मुचंडी, सांबरा, मुतगा, बसरीकट्टी व निलजी हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली भाषा आणि संस्कृती टिकावी म्हणून विश्वभारती कला व क्रीडा संघटना गेल्या वर्षापासून खानापूर तालुक्यात कार्यरत आहे। मातृभाषेतील सर्व सरकारी शाळा टिकाव्या म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत। त्याचबरोबर मातृभाषा व संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने या संघटनेतील महिलांच्या विचार विनिमयाअंती महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। या हळदी कुंकू कार्यक्रमासोबत लहान मुलांना मातृभाषेची आवड निर्माण करून त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं। 26 जानेवारीला दिल्ली येथे होणाऱ्या RD पथसंचलनासाठी रसिका प्रभाकर कंगराळकर हिची निवड झाली असून ती नवहिंद क्रीडा केंद्राची अष्टपैलू खेळाडू आहे। याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। तिची निवड NCCच्या 26 कर्नाटक बटालियनमधून झाली आहे। ती BK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत असून तिचं शालेय शिक्षण महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर इथे झालं आहे। नवहिंद क्रीडा केंद्राचे क्रीडा प्रमुख YC गोरल यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत आहे। बेळगाव शहरातील सीपीएड मैदानावर उद्या मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जय बापू, जय भीम, जय संविधान या घोषवाक्याखाली भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्वागत कमानी उभारून आणि रस्त्यांवर रोषणाई करून बेळगाव शहर सजवण्यात आलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी दिली। ते पुढे म्हणाले, या मेळाव्यात 60 राष्ट्रीय नेत्यांसह विविध राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। यावेळी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व संविधान रक्षण मोहिमेवर चर्चा केली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरालगत दूधगंगा नदीपात्रात 2 महाकाय मगर तसेच त्यांची पिल्ले आढळून आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मगरी पकडण्यासाठी वन विभागाने पथक तयार करावे अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली आहे। अथणीसह परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे। अथणी मंडल पोलीस कार्यक्षेत्रात 2024 मध्ये 20हून अधिक खुनाच्या घटना घडल्या आहेत। यातील अथणी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 12 खून झाले आहेत। यासह किरकोळ घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत। चोरीच्या घटनांमध्ये वाढत झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पोलिसांनी याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट कर्नाटकात होणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे। या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी कर्नाटकात पक्ष संघटन मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ग्राहक व्यवहार विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश मोरे यांनी दिली। मोरे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी पक्षाच्या कर्नाटकातील वाटचाल आणि विस्ताराबाबत त्यांच्यात चर्चा झाली। चिंचली मायक्का देवीची यात्रा यशस्वीपणे पार पाडावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आमदार DM ऐहोळे यांनी आवाहन केले। ते तालुक्यातील चिंचली येथील गीता मंगल कार्यालयात आयोजित मायक्का देवी यात्रेच्या पूर्वनियोजित सभेत बोलत होते। ते म्हणाले, कर्नाटक महाराष्ट्रासह लाखो भाविक या यात्रेस येत असतात। त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व्यवस्था, परिवहन विभागाकडून वाहतूक व्यवस्था करण्यासाठी यात्रा कमिटीने सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले। हिडकल डॅमहून यात्रेसाठी पाणी सोडण्यासाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगण्यात येईल। त्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचे सहकार्य घेऊन ही व्यवस्था करावी असेही ते म्हणाले। यावेळी नदीकाठावरील विद्युत मोटार, केबल चोरी होत असून कुडची पोलीस यासंबंधी कोणतेही पाऊल उचलत नसल्याची तक्रार देखील यावेळी शेतकऱ्यांनी सभेत मांडली। ATM व बँकेत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। यामुळे नागरिकांमध्येही असुरक्षितता वाटू लागली आहे। या गैरसोयी टाळण्यासाठी बँक कार्यालयात व ATM केंद्रात सुरक्षा कर्मचाऱ्यांची तातडीने नेमणूक करणं गरजेचं आहे असं आवाहन पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित केलेल्या सुरक्षा जागृती कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक RS खोत यांनी केलंय।
खोत पुढे म्हणाले, सुरक्षिततेच्या दृष्टीने बँक कार्यालय व एटीएम केंद्रामध्ये सर्व उपाययोजना अवलंबणं गरजेचं आहे. यासाठी पूर्वनियोजन करायला हवं. अग्निशामक उपकरणे, वायू उपकरणे गरजेची आहेत. सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणं सक्तीचं आहे. याशिवाय बँक व एटीएमसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं गरजेचं आहे. ज्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नाहीत त्यांनी एटीएम सुविधा बंद करणं गरजेचं आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.